झाली बारामतीतनं महत्त्वाची घडामोड। सुनेत्रा पवार यांना आतापर्यंत 1,21,000च्या वर मतं मिळाली आहेत। तर बारामतीमध्ये करुणा मुंडेंना 97 आणि बिचुकलेंना 94 मतं मिळताना दिसतात। बिचुकले करुणा मुंडेंच्या मतांची बेरीजही नोटापेक्षा कमी आहे। सुनेत्रा पवार यांना आतापर्यंत 1,21,855 मतं मिळालेली आहेत। नोटाला 251 मतं मिळताना दिसताय। करुणा मुंडे यांना 94 मतं या ठिकाणी मिळताना दिसतात। बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्या मतांची बेरीज सुद्धा नोटापेक्षा कमी आहे। एकंदरीत बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। किती मतं सुनेत्रा पवार यांना पडतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि 1,21,000पेक्षा मोठा टप्पा सुनेत्रा पवार यांनी गाठलाय। पश्चिम बंगालमध्ये कलानुसार भाजप 2/3 जागी आघाडीवर आहे। भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे। तर पश्चिम बंगालमध्ये कलानुसार भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे। कोलकात्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष आता सुरू केला असल्याचं बघायला मिळतंय। एकमेकांना मिठाई भरवली जातेय आणि जल्लोष केला जातोय। जोरदार घोषणाबाजी केली जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर कोलकात्यातली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केलं जात आहे। सकाळपासूनच कार्यालयाबाहेर जमलेले सगळेच भाजपचे कार्यकर्ते हे झालमुरी खात एकमेकांना लाडू भरवत गुलाल उधळत सेलिब्रेशन करतायत। तर संपूर्ण पश्चिम बंगाल या ठिकाणी आपण एकंदरीत जर बघितलं तर जय श्रीरामचा नारा जो आहे तो दिला जातोय आणि त्या ठिकाणचे खास अन्नपदार्थ देखील या ठिकाणी बनवून आणण्यात आलेले आहेत आणि एकमेकांना ते भरवले जात आहेत। आनंद साजरा केला जातोय। एकंदरीत संपूर्ण सेलिब्रेशन मोड जो आहे तो या ठिकाणी आता सुरू झाला असल्याचं पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतंय। झालमुरीवरून या सगळ्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आता 15 वर्षांच्या ममतांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावल्यानंतर झालमुरी खात भाजपचे कार्यकर्ते सेलिब्रेशन करतात। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आकडेवारी पुन्हा एकदा बघतोय। टीएमसी 92 जागा, भाजप 193चा आकडा या ठिकाणी गाठताना दिसतंय। तर टीएमसीला केवळ आता 92 जागा मिळत आहे। हे आकडे जे आहेत ते कमी होताना दिसत आहे। एकीकडे 12 वाजेनंतर निकाल पूर्णतः बदलणार हा दावा ममता बॅनर्जी करतायत, तर दुसरीकडे आकडे कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर भाजप या ठिकाणी 193 जागांवर आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमधली ही सर्व आकडेवारी आपण बघतोय। भाजप 193 जागांवर आघाडीवर, तृणमूल 92 जागांवर आघाडीवर, 100 जागांचं अंतर। काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आणि डावे 1 जागी आघाडीवर असल्याचं आत्ताचं चित्र आहे। तमिळनाडूमध्ये टीव्हीके 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष, तर एडीएमके 69 जागा आणि डीएमकेची जागा देखील कमी झाली आहे। 57 जागा या ठिकाणी डीएमकेला मिळताना दिसत आहे। तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा टीव्हीके तर अभिनेता विजयच्या नेतृत्वामध्ये मोठं यश मिळवताना दिसतोय। 108 जागा तमिळनाडूमध्ये। केरळमध्ये काय नेमकं आहे? काँग्रेस यूडीएफ त्या ठिकाणी 99 जागांसह आघाडीवर आहे। डावे जो तिथला सत्ताधारी होते ते एलडीएफ 39 जागांवर आघाडीवर आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे। केरळनंतर आसाममधली परिस्थिती आपण बघूयात काय आहे। आसाममध्ये भाजपला 97 जागा, काँग्रेस 26, तर एआययूडीएफ 2 जागा या ठिकाणी घेताना दिसते। पुदुचेरीमध्ये 20 जागांवर आघाडी भाजप आणि सहयोगी पक्षाची, 7 जागांवरची आघाडी काँग्रेस आणि मित्र पक्षांची। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही आकडेवारी जी आहे ती खूप काही सांगून जाते। या निवडणुका देखील अतिशय महत्त्वाच्या आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर 824 जागांसाठी मतदान जे आहे ते पार पडलेलं होतं आणि आता साधारणतः 1 वाजत आलेला आहे। सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झालेली आहे। काहीसं चित्र स्पष्ट झालं आणि काहीशा जागा अद्यापही बदलतील असं सांगितलं जाते। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक निकाल लागताना दिसतोय, कारण टीएमसीला केवळ 92 जागा, आतापर्यंत 15 वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष टीएमसी केवळ 92 जागा घेताना दिसतोय, तर भाजपला मात्र या ठिकाणी 192 जागा मिळताना दिसतात। भाजपने 192 जागांची आघाडी घेतली। तृणमूल 92 जागांवर आघाडीवर आहे। 100चं अंतर आहे। 2/3 जागी भाजपची आघाडी। पश्चिम बंगालचा हा विजय त्याच्यासाठी गेली कित्येक वर्ष भाजपकडून प्रयत्न केले जात होते। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी हळूहळू करत जागा वाढत गेल्या आणि थेट 2/3 जागी आघाडी।